आषाढ महिना सुरू झाला ना, की तळणीचे पदार्थ हे केलेच जातात. त्यामध्ये सर्वात सोपा पदार्थ आहे तो म्हणजे हे गूळ आणि गव्हाचे गुलगुले. खाण्यासाठी खरंच खूप छान लागतात. यामध्ये बडीशेप किंवा वेलची पावडर असल्यामुळे हे जे गुलगुले आहे ना, हे चहासोबत नक्की तुम्ही खाऊन बघा. खरंच खूप मस्त लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, बनवायला अतिशय सोपे आहे. छान टम्म फुगतात आणि जाळीदार होतात. नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सुरुवात करूया मस्त असे गुळाचे गुलगुले बनवायला. सर्वात अगोदर आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी पाऊण वाटी गुळाची पावडर घेतली आहे. तुम्ही बारीक गुळ कापून घेतला तरी चालेल. यामध्येच आता पाऊण वाटी पाणी घातलं आहे. आता हे जे गुळाचं मिश्रण आहे आपल्याला फक्त थोडंसं गरम करायचं आहे. पाणी गरम झालं की गॅस बंद करून घ्यायचा. म्हणजे जी गुळाची पावडर आहे ना ती पटकन विरघळली जाते. आता हे गुळ पाणीचं मिश्रण थंड करून घ्यायचं. बाजूच्या कढईमध्ये इथे मी 1 चमचा बडीशेप घेतली आहे आणि फक्त साधारण एक अर्धा मिनटं गरम करून घ्यायची आणि त्यानंतर जाडसर कुटून घ्या. तर इथे आपण गुलगुले बनवण्यासाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ भिजवून घेणार आहोत. आता यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं. त्यानंतर अर्धा चमचा आपण इथे वेलची पावडर घालणार आहोत आणि जी थोडीशी जाडसर अशी आपण कुटून घेतलेली बडीशेप आहे ना ती 1 चमचा घालायची. यामुळे खरंच खूप छान चव येते गुलगुलेला. सर्व हे मिश्रण आता छान एकजीव करायचं. तर इथे बघा जे गुळाचं पाणी होतं पूर्णपणे थंड झालं आहे. आता ते आपण गाळून घेणार आहोत कारण गुळामध्ये बारीक सारीक कचरा असतो त्यामुळे पाणी गाळून घ्यायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं. आता आपल्याला आपण जसं भाजीचं पीठ छान मिक्स करून घेतो ना त्याच पद्धतीमध्ये आपल्याला हे पीठ सुद्धा तयार करायचं आहे. आता इथे मी अजून अर्धी वाटी इतकं पाणी घेतलं आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि हे छान पीठ भिजवून घ्यायचं आहे. भाजीचं ज्या प्रकारे पीठ असतं अगदी तसंच ठेवायचं आहे. खूप घट्ट नाही किंवा अगदीच पातळ ठेवायचं नाही. तर इथे मला टोटल ना 1.25 वाटी तरी पाणी लागलं आहे. म्हणजे मी सुरुवातीला पाऊण वाटी पाणी हे गुळामध्ये घातलं होतं आणि त्यानंतर अर्धी वाटी मी पाणी घेतलं होतं. तर बघा अशा पद्धतीमध्ये छान आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर मी जे अर्धी वाटी पाणी घेतलं होतं त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे पाणी फक्त माझं इथे उरलं आहे. बाकी सर्व पाणी हे मी पिठामध्ये घातलं आहे. आता हे टोटल डिपेंड करतं आपल्या पिठावर की कुठल्या क्वालिटीचं आपण पीठ वापरतो. तर बघा असं छान हे पीठ आपण फेटून घेतलं आहे. आता आपले जे गुलगुले आहेत ना किंवा जे भजी आहे ते मस्त असे जाळीदार होण्यासाठी किंवा छान टम्म फुगण्यासाठी यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा वापरायचा आहे आणि यावर 1 चमचा आपण पाणी घालणार आहोत. सोडा घातल्यावर आपल्याला अगदी हलक्या हाताने पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात जोरात करायचं नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घेतो ना तर यामुळे आपल्या पिठाला अगदी मस्त जाळी येते आणि समजायचं की जे पीठ आपण भिजवून घेतलं आहे ना अगदी व्यवस्थित झालं आहे. चला आता मस्त असे जे गुलगुले बनवायला सुरुवात करूया. गुलगुले तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावं. खूप कडकडीत गरम करायचं नाही. तर बघा गव्हाचं पीठ ना हे चिकट असतं. अगदी पटकन तेलामध्ये हे सोडता येत नाही. त्यामुळे काय करायचं तर इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलं आहे. फक्त बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्यानंतर छोटे छोटे पिठाचे गोळे तेलामध्ये आपण सोडून घेणार आहोत आणि मंद ते मध्यम आचेवर आपल्याला हे मस्त असे सोनेरी रंगावर छान तळून घ्यायचं आहे. तर पाण्याचा हात लावल्यामुळे पीठ अगदी सहज तेलामध्ये हे बघा सोडता येतं आणि इथे आपले भजीसुद्धा बघा मस्त असे छान टम्म फुगले आहेत. तर इथे आपण गव्हाचे गुलगुले केले आहेत त्यामुळे ते आतून अजिबात कच्चे न राहण्यासाठी मध्यम आचेवर छान तळून घ्यायचे. मोठ्या आचेवर जर तुम्ही हे गुलगुले तळायला गेलात तर ते वरून अगदी डार्क रंग येतो पण आतमध्ये कच्चे राहतात. तर बघा छान असे सोनेरी रंगावर एक 4 ते 5 मिनिटांमध्ये आपले गुलगुले मस्त तळून झाले आहेत. आता आपण हे बाजूला काढून घेऊ कारण बाहेर काढल्यावर सुद्धा त्याची तळणीची प्रोसेस ही चालू राहते आणि त्याचा रंग हा थोडासा गडद होतो. चला आता जे उरलेलं पीठ आहे त्याचे सुद्धा छोटे छोटे गोळे तेलामध्ये सोडून घेऊया आणि मस्त असे इथे सर्व पिठाचे गुलगुले तयार करून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला जे गुलगुले मी तळून बाहेर काढले होते इथे मस्त असे गोल गरगरीत बनले आहेत आणि जे तळत आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकतात मस्त असे टम्म फुगले आहेत. तर आता हे सुद्धा गुलगुले आपण मस्त असे छान सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत. तर इथे सर्व गुलगुले मस्त असे छान तळून झाले आहेत. चांगला एकसारखा रंग आला आहे. खुसखुशीत झाले आहेत. आतून मऊ, गोड आणि अगदी हलके फुलके बनले आहेत. आषाढ महिन्यामध्ये आपण काही ना काही तळून खातो तर त्यामध्ये सर्वात सोपा आणि अवघ्या 15 मिनिटांमध्ये होणारा पदार्थ असेल तर तो हा नक्कीच गुलगुलेचा असेल. तर आता यामधला एक गुलगुला तुम्हाला मी तोडून दाखवते म्हणजे समजेल आतून किती जाळीदार झाले आहेत आणि छान हलके फुलके बनले आहेत. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा
आणि तुम्ही सुद्धा मस्त असे गूळ गव्हाचे हे गुलगुले आषाढ महिन्यामध्ये तळून खावा. पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.